प्रकरण 14 दशांश अपूर्णांक ओळख। क्रमांक 1 दशांश अपूर्णांक। दशांश अपूर्णांक म्हणजेच 10 आणि 10च्या 10 पट छेद असणाऱ्या अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक म्हणतात। उदाहरणार्थ 4/10, 23/100, 425/1000 हे दशांश अपूर्णांक आहेत, कारण त्यांचा छेद 10च्या 10 पट असल्यामुळे हे दशांश अपूर्णांक आहेत। तसेच 4/13, 17/20 आणि 331/1250 हे दशांश अपूर्णांक नाहीत, कारण यांचे छेद 10 आणि 10च्या 10 पट असे नाहीत। उदाहरण संग्रह 51। प्रश्न, खाली दिलेल्या अपूर्णांकापैकी दशांश अपूर्णांक ओळखा। क्रमांक 1 18/17, क्रमांक 2 25/10, क्रमांक 3 41/100, क्रमांक 4 235/50, क्रमांक 5 13/1000, क्रमांक 6 1/100, क्रमांक 7 85/34, क्रमांक 8 14/35, क्रमांक 9 480/1000, क्रमांक 10 832/10000। आता नियमाचा वापर करूया। दिलेल्या अपूर्णांकापैकी छेद 10 किंवा 10च्या 10 पट असणारे अपूर्णांक दशांश अपूर्णांक असतात। यावरून आपण सांगू शकतो क्रमांक 2 25/10 याचा छेद 10 आहे, क्रमांक 3 41/100 म्हणजे छेद 100 असल्यामुळे आपण 10 गुणिले 10 हे 2 वेळा मांडू शकतो, क्रमांक 5 13/1000 याचा छेद 1000 असल्यामुळे आपण 10चा 3 वेळा गुणाकार मांडू शकतो, क्रमांक 6 1/100 याचा छेद 100 असल्यामुळे 10चा 2 वेळा गुणाकार लिहू शकतो, क्रमांक 9 480/1000 याचा छेद 1000 असल्यामुळे आपण 10चा 3 वेळा गुणाकार लिहू शकतो, आणि क्रमांक 10 832/10000 याचा छेद 10,000 असल्यामुळे आपण 10चा 4 वेळा गुणाकार लिहू शकतो। याचाच अर्थ हे दशांश अपूर्णांक आहेत। दशांश अपूर्णांकाचे लेखन। आपल्या दशमान पद्धतीमधील संख्या रचनेत शतक, दशक, एकक या स्थानांच्या किमती डावीकडून उजवीकडे क्रमाने 1/10 ने घटतात। जसे शतक स्थानची किंमत 100, दशक स्थानची किंमत 100 गुणिले 1/10 बरोबर 10 व एकक स्थानची किंमत 10 गुणिले 1/10 बरोबर 1 येते।
उदाहरणार्थ 2457/10 या दशांश अपूर्णांकाचे 245.710 हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक रूप आहे. यातील 2 ची स्थानिक किंमत 2 च्या 100 पट, 4 ची स्थानिक किंमत 4 च्या 10 पट, 5 ची स्थानिक किंमत 5 च्या 1 पट आहे. याच पद्धतीने त्यापुढील म्हणजेच उजवीकडील 7 ची स्थानिक किंमत 7 च्या 110 पट होते. 2457/10 चे विस्तारित रूप पाहिल्यास आपण लिहू शकतो 2 गुणिले 100, कारण 2 हा शतक स्थानी आहे. 4 गुणिले 10, कारण 4 हा दशक स्थानी आहे, अधिक 5 गुणिले 1, कारण 5 हा एकक स्थानी आहे, अधिक 7 गुणिले 1/10, कारण 7 हा दशांश स्थानी आहे. दशांश चिन्हाचा उपयोग. दशांश चिन्हाचा उपयोग करून 2457/10 ही संख्या 245.7 दशांश अशी लिहितात. यातील एकक स्थानच्या 5 च्या उजवीकडे टिंब हे दशांश चिन्ह आहे व या दशांश चिन्हाच्या उजवीकडील 7 हा अंक दशांश स्थानी आहे. या अंकाची स्थानिक किंमत 710 ही आहे. उदाहरण संग्रह 52. खालील अपूर्णांक दशांश चिन्हाचा वापर करून लिहा. क्रमांक 1 14/10. ह्या संख्येत 10 ही संख्या छेदस्थानी आहे. दशांश स्थानी 4 व 1 ही एकक स्थानी आहे. त्यामुळे 14/10 बरोबर 1.4 दशांश असे लिहिता येईल. क्रमांक 2 582/10. या संख्येचा विचार करताना आपल्याला लक्षात येईल की यात छेद ही 10 संख्या आहे. 2 ही संख्या दशांश स्थानी, 8 ही संख्या एकक स्थानी व 5 ही संख्या दशक स्थानी आहे. म्हणून 582/10 बरोबर 58.2 दशांश असे आपण लिहू शकतो. क्रमांक 3 39/10. या संख्येच्या छेदस्थानी 10 ही संख्या आहे. म्हणून दशांश स्थानी 9 व एकक स्थानी 3 असेल. त्यामुळे 39/10 बरोबर 3.9 दशांश असे लिहिता येईल. क्रमांक 4 1234/10. या संख्येचा विचार करताना या संख्येच्या छेदस्थानी 10 ही संख्या आहे. म्हणून 4 ही संख्या दशांश स्थानी, 3 एकक स्थानी, 2 दशक स्थानी आणि 1 शतक स्थानी होईल. म्हणून
1234 बरोबर 123.4 असे लिहिता येईल. क्रमांक 5 7/10 या संख्येच्या छेदस्थानी 10 ही संख्या आहे. 7 ही संख्या दशांशस्थानी व त्याच्या डाव्या बाजूस कोणतीही संख्या नसल्यामुळे एकक स्थानी 0 ही संख्या घेऊ. म्हणून 7/10 बरोबर 0.7 असे आपल्याला लिहिता येईल. क्रमांक 6 5/10 या संख्येमध्ये छेद 10 ही संख्या आहे. 5 ही संख्या दशांशस्थानी आहे व त्याच्या डाव्या बाजूस कोणतीही संख्या नसल्यामुळे एकक स्थानी 0 ही संख्या घेऊ. म्हणून 5/10 बरोबर 0.5 असे आपल्याला लिहिता येईल. छेदस्थानी 100 1000 या संख्या असलेल्या अपूर्णांकाचे दशांश चिन्ह वापरून लेखन 332/100 म्हणजेच आपण लिहू शकतो 3.32/100. या संख्येचे विस्तारित रूप याप्रमाणे होईल. 3 हा एकक स्थानी असेल म्हणजे 3 गुणिले 1 अधिक पुढील 3 हा दशांश स्थानी असेल म्हणजेच 3 गुणिले 1/10 लिहू शकतो. अधिक 2 हा शतांश स्थानी असेल म्हणजेच 2 गुणिले 1/100 असे मांडता येईल. म्हणून दशांश चिन्हाचा उपयोग करून ही संख्या आपण 3.32 अशी लिहितात. उदाहरण संग्रह 53. प्रश्न खालील संख्या दशांश चिन्हाचा वापर करून लिहा. क्रमांक 1 13/100 या संख्येत छेदस्थानी 100 आहे म्हणून 1 ही संख्या दशांश स्थानी व 3 ही संख्या शतांश स्थानी आहे. दशांश स्थानच्या डावीकडील बाजूस कोणतीही संख्या नसल्यामुळे एकक स्थानी 0 ही संख्या घेऊ. म्हणून 13/100 ही संख्या आपल्याला 0.13 असे लिहिता येईल. क्रमांक 2 378/1000 छेद 1000 असल्यामुळे सहस्त्र स्थानचा अंक आहे 8, शतांश स्थानचा अंक आहे 7, दशक स्थानचा अंक आहे 3 आणि 378च्या डाव्या बाजूस अंक नसल्यामुळे 0 घ्यावा लागेल म्हणजेच 0 ही संख्या एकक स्थानी असेल. याचाच अर्थ बरोबर 0.378 सहस्रांश. क्रमांक 3 5/100 छेद 100 असल्यामुळे 5 ही संख्या शतक स्थानी आहे. 5च्या डाव्या अंगास अंक नसल्यामुळे 0 घ्यावा लागेल. 0 ही संख्या दशांश स्थानी आहे.
आणि आणखीन एक शून्य घ्यावा लागेल. तो शून्य ही संख्या एकक स्थानी असेल. म्हणजेच 5/100 बरोबर 0.05 शतांश. क्रमांक 4 378/100. यामध्ये छेद 100 असल्यामुळे 8 ही संख्या शतांश स्थानी, 7 ही संख्या दशांश स्थानी आणि 3 ही संख्या 3 हा अंक एकक स्थानी असेल. म्हणजेच आपण लिहू शकतो बरोबर 3.78 शतांश. क्रमांक 5 16/1000. यामध्ये छेद 1000 असल्यामुळे 6 ही संख्या सहस्त्रांश, 1 ही संख्या शतांश, 16च्या डाव्या बाजूस अंक नसल्यामुळे शून्य घ्यावा लागेल. शून्य ही संख्या दशांश स्थानी आणि आणखीन एक शून्य घ्यावा लागेल आणि शून्य ही संख्या एकक स्थानी असेल. बरोबर 0.16 सहस्त्रांश. क्रमांक 6 2/1000. यामध्ये 2 ही संख्या सहस्रांश स्थानी आहे आणि डावीकडे कोणतीही संख्या नसल्यामुळे शतांश स्थानी व दशांश स्थानी 0 ही संख्या येईल. तसेच एकक स्थानी पण 0 ही संख्या येईल. म्हणून 2/1000 ही संख्या आपल्याला 0.2 सहस्त्रांश अशी लिहिता येईल. क्रमांक 7 5004/1000. यामध्ये छेद 1000 असल्यामुळे 4 हा अंक सहस्त्रांश, 0 हा अंक शतांश, त्यापुढील 0 हा अंक दशांश आणि 5 हा एकक स्थानी असेल. म्हणजेच बरोबर 5.004 सहस्रांश. क्रमांक 8 5004/100. छेद 100 असल्यामुळे 4 हा अंक शतांश आहे, 0 हा अंक दशांश आहे, त्यापुढील 0 हा अंक एकक आहे आणि त्यापुढील 5 हा अंक दशक आहे. बरोबर 50.04 शतांश. क्रमांक 9 5004/10. छेद 10 असल्यामुळे 4 हा अंक दशांश, 0 एकक, त्यापुढील 0 दशक आणि त्यापुढील 5 हा शतक असेल. म्हणजेच बरोबर 500.4 दशांश. क्रमांक 10 534/100. छेद 100 असल्यामुळे 4 हा
शतांश, 3 हा दशांश आणि 5 हा एकक स्थानी आहे. बरोबर 5.34 शतांश. क्रमांक 11 609 छेद 100. छेद 100 असल्यामुळे 9 ही संख्या शतांश आहे. 0 हा अंक दशांश आहे आणि 6 हा एकक आहे. बरोबर 6.09 शतांश. उदाहरण संग्रह 54. प्रश्न 1. खालील संख्या अक्षरात लिहा. क्रमांक 1 4 दशांश चिन्ह 321. याचे वाचन 4.321 सहस्रांश किंवा 4 दशांश चिन्ह 321 असे करता येईल. क्रमांक 2 75 दशांश चिन्ह 01. याचे वाचन 75.1 शतांश किंवा 75 दशांश चिन्ह 01 असे करता येईल. क्रमांक 3 606 दशांश चिन्ह 6. याचे वाचन 606.6 दशांश किंवा 606 दशांश चिन्ह 6 असे करता येईल. क्रमांक 4 94 दशांश चिन्ह 50. याचे वाचन 94.50 शतांश किंवा 94 दशांश चिन्ह 50 असे करता येईल. क्रमांक 5 5 दशांश चिन्ह 05. याचे वाचन 5.5 शतांश किंवा 5 दशांश चिन्ह 05 असे करता येईल. क्रमांक 6 8 दशांश चिन्ह 002. याचे वाचन 8.2 सहस्रांश किंवा 8 दशांश चिन्ह 002 असे करता येईल. क्रमांक 7 57 दशांश चिन्ह 046. याचे वाचन 57.46 सहस्रांश किंवा 57 दशांश चिन्ह 046 असे करता येईल. क्रमांक 8 14 दशांश चिन्ह 05. याचे वाचन 14.5 शतांश किंवा 14 दशांश चिन्ह 05 असे करता येईल. क्रमांक 9 702 दशांश चिन्ह 7. याचे वाचन 702.7 दशांश किंवा 702 दशांश चिन्ह 7 असे करता येईल. क्रमांक 10 0 दशांश चिन्ह 004. याचे वाचन 4 सहस्रांश किंवा 0.4 सहस्रांश किंवा 0 दशांश चिन्ह 004 असे करता येईल.
प्रश्न 2. शब्दात लिहिलेल्या पुढील संख्या दशांश चिन्ह वापरून लिहा. क्रमांक 1. 68.76. आपण संख्या लिहू शकतो 68 दशांश चिन्ह 76. क्रमांक 2. 9.501 सहस्रांश. आपण लिहू शकतो 9 दशांश चिन्ह 501. क्रमांक 3. 84.3 शतांश. आपण लिहू शकतो 84 दशांश चिन्ह 3 शतांश म्हणजे 03. क्रमांक 4. 84.3 सहस्रांश. 84 दशांश चिन्ह 3 सहस्रांश म्हणजे 003. क्रमांक 5. 298 दशांश चिन्ह 072. 298 दशांश चिन्ह 072. क्रमांक 6. 0 दशांश चिन्ह 9. 0 दशांश चिन्ह 9. क्रमांक 7. 0 दशांश चिन्ह 95. 0 दशांश चिन्ह 95. उदाहरण संग्रह 55. प्रश्न 1. पुढील अपूर्णांकातील प्रत्येक अंकांची स्थानिक किंमत लिहा. क्रमांक 1. 0.358 सहस्रांश म्हणजेच यामधील 3 ची स्थानिक किंमत बरोबर 0.3 दशांश आहे. 5 ची स्थानिक किंमत बरोबर 0.05 आहे किंवा 0 दशांश चिन्ह 05 आहे किंवा 0.5 शतांश आहे. 8 ची स्थानिक किंमत बरोबर 0.8 सहस्रांश आहे किंवा 0 दशांश चिन्ह 008. आता या संख्येमध्ये विचार केल्यास 3 ही दशांश स्थानी, 5 ही शतांश स्थानी आणि 8 ही सहस्रांश स्थानी आहे. क्रमांक 2. 0.94 सहस्रांश. यामधील उजवीकडून 4 ही संख्या सहस्रांश स्थानी आहे. 9 ही संख्या शतांश स्थानी आहे. 0 ही संख्या दशांश स्थानी आहे. म्हणून लिहू शकतो 0 ची स्थानिक किंमत बरोबर 0.0 दशांश आहे. 9 ची स्थानिक किंमत बरोबर 0.9 शतांश आहे. 0.9 शतांश आहे आणि 4 ची स्थानिक किंमत बरोबर 0.4 सहस्रांश आहे. क्रमांक 3. 0.260 सहस्रांश. यामध्ये दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला 2 ची स्थानिक किंमत किंवा 2 हा दशांश स्थानी आहे
6 हा अंक शतांश स्थानी आहे आणि 0 हा सहस्रांश स्थानी आहे. याचाच अर्थ 2 ची स्थानिक किंमत बरोबर 0.2 आहे. 6 ची स्थानिक किंमत बरोबर 0.6 शतांश आहे आणि 0 ची स्थानिक किंमत 0 किंवा 0 दशांश चिन्ह 000. क्रमांक 4 0.712. यामध्ये दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूस 60 हा अंक आहे. 7 ही संख्या दशांश स्थानी, 1 ही संख्या शतांश स्थानी आणि 2 ही संख्या सहस्त्रांश स्थानी आहे. म्हणजेच 7 ची स्थानिक किंमत बरोबर 0.7 दशांश, 1 ची स्थानिक किंमत 0.1 शतांश आहे आणि 2 ची स्थानिक किंमत 0.2 सहस्त्रांश आहे. क्रमांक 5 0.702 सहस्रांश. दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूस 7 ही दशांश स्थानी आहे, 0 ही शतांश स्थानी आहे आणि 2 ही सहस्त्रांश स्थानी आहे. म्हणून 7 ची स्थानिक किंमत बरोबर 0.7 दशांश आहे. 0 ची स्थानिक किंमत बरोबर 0 दशांश चिन्ह 00 आहे. तसेच 2 ची स्थानिक किंमत बरोबर 0.2 सहस्त्रांश आहे. प्रश्न 2. खालील प्रत्येक संख्येतील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमती लिहा. क्रमांक 1 34.26 शतांश. यामध्ये 6 हा अंक अधोरेखित केलेला आहे, म्हणून 6 ची स्थानिक किंमत 0.6 शतांश. क्रमांक 2 8.888 सहस्रांश. यात अधोरेखित 8 हा अंक सहस्रांश स्थानी आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत 0.8 सहस्रांश अशी आहे. क्रमांक 3 0.910 सहस्रांश. यामधील 9 ही संख्या अधोरेखित केलेली आहे. 9 ही संख्या दशांश स्थानी आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत 0.9 दशांश. क्रमांक 4 0.509 सहस्रांश. यामधील 0 ही संख्या अधोरेखित केलेली आहे. 0 ही संख्या शतांश स्थानी आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत 0 दशांश चिन्ह 00 आहे. क्रमांक 5 2.32 सहस्रांश आहे. यामधील 2 ही संख्या अधोरेखित केलेली आहे. 2 सहस्रांश स्थानी आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत 0.2 सहस्रांश. दशमान पद्धतीतील अपूर्णांक, अंश व छेद
रूपात लिहिणे. क्रमांक 1. एकस्थळी दशांश अपूर्णांक. संख्येतील दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकच अंक असलेली संख्या. क्रमांक 2. दोन स्थळी दशांश अपूर्णांक. संख्येतील दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 अंक असलेली संख्या. क्रमांक 3. तीन स्थळी दशांश अपूर्णांक. संख्येतील दशांश चिन्हाच्या उजवीकडे 3 अंक असलेली संख्या. आता यावर आधारित आपण काही उदाहरणं पाहूया. उदाहरणार्थ 0.36 चे अंश छेद रूप लिहा. 0.36 यामध्ये दशांश चिन्हाच्या उजव्या अंगास 2 अंक आहेत. म्हणून 0.36 हा अपूर्णांक आपण 36/100 असा पाहिजे, कारण हा अपूर्णांक 2 दशांश स्थळी आहे. 0.3 चे अंश छेद रूप लिहा. दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूस 1 दशांश स्थळी अपूर्णांक आहे. याचाच अर्थ 0.3 बरोबर 3/10. तसेच 0.136 चे अंश छेद रूप लिहा. यामध्ये हा अपूर्णांक दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूस 3 अंक आहेत, म्हणजे 3 दशांश स्थळी अपूर्णांक आहे. म्हणजेच 0.136 सहस्त्रांश याचाच अर्थ बरोबर 136/1000 असे लिहू शकतो. यावर आधारित आपण उदाहरण संग्रह 56 सोडूया. उदाहरण संग्रह 56. प्रश्न. पुढील अपूर्णांक अंश छेद रूपात लिहा. क्रमांक 1. 0.8 दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूस 1 अंक आहे. म्हणजेच हा अपूर्णांक 1 दशांश स्थळी अपूर्णांक आहे. म्हणजेच 0.8 बरोबर 8/10 लिहू शकतो. क्रमांक 2. 0.75 दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूस 2 अंक असल्यामुळे हा अपूर्णांक 2 दशांश स्थळी आहे. याचाच अर्थ आपण लिहू शकतो बरोबर 75/100. क्रमांक 3. 0.432 सहस्त्रांश. यामध्ये हा अपूर्णांक 3 दशांश स्थळी अपूर्णांक असल्यामुळे 0.432 सहस्त्रांश आपण लिहू शकतो बरोबर 432/1000. क्रमांक 4. 0.5 हा अपूर्णांक 1 दशांश स्थळी असल्यामुळे 0.5 बरोबर 5/10. क्रमांक 5. 0.5 हा अपूर्णांक 2 दशांश स्थळी असल्यामुळे आपण लिहू शकतो बरोबर 5/100. क्रमांक 6. 0.5 सहस्त्रांश हा अपूर्णांक 3 दशांश स्थळी अपूर्णांक असल्यामुळे बरोबर 5/1000. क्रमांक 7. 0.4 हा अपूर्णांक 2 दशांश स्थळी असल्यामुळे बरोबर
4/100. क्रमांक 8 0.3 हा अपूर्णांक 1 दशांश स्थळी असल्यामुळे बरोबर 3/10. क्रमांक 9 0.30 हा अपूर्णांक 2 दशांश स्थळी असल्यामुळे आपण लिहू शकतो 30/100. आणि क्रमांक 10 0.300 हा अपूर्णांक 3 दशांश स्थळी असल्यामुळे बरोबर 300/1000. उदाहरण संग्रह 57. प्रश्न 1 पुढील दशांश अपूर्णांकाचे 2 व 3 दशांश स्थळी सममूल्य अपूर्णांक लिहा. क्रमांक 1 0.7. आता 2 दशांश स्थळी आपण लिहू शकतो 0.70 आणि 3 दशांश स्थळी लिहू शकतो 0.700 असे सममूल्य अपूर्णांक लिहू शकतो. क्रमांक 2 0.4. 2 दशांश स्थळी म्हणजेच 0.40 आणि 3 दशांश स्थळी म्हणजेच 0.400. क्रमांक 3 0.1. याचं रूपांतर 2 दशांश स्थळी म्हणजेच 0.10 आणि 3 दशांश स्थळी म्हणजेच 0.100. क्रमांक 4 2.8. याचं रूपांतर 2 दशांश स्थळी म्हणजेच 2.80 आणि 3 दशांश स्थळी 2.8. क्रमांक 5 13.5. 13.5 दशांश म्हणजेच 2 दशांश स्थळी 13.50 आणि 3 दशांश स्थळी 13.5. प्रश्न 2 पुढील दशांश अपूर्णांकाचे 1 व 2 दशांश स्थळी सममूल्य अपूर्णांक लिहा. क्रमांक 1 0.300 हा अपूर्णांक 3 दशांश स्थळी आहे. त्याचं रूपांतर 1 दशांश स्थळी आणि 2 दशांश स्थळी अशा सममूल्य अपूर्णांकामध्ये करावयाचे आहे. म्हणून 0.300 याचं रूपांतर 1 दशांश स्थळी केल्यास 0.3 आणि 2 दशांश स्थळी केल्यास 0.30. क्रमांक 2 4.7 त्याचं रूपांतर 1 दशांश स्थळी 4.7 आणि 2 दशांश स्थळी आपण लिहू शकतो 4.70. क्रमांक 3 135.600. यामध्ये 1 दशांश स्थळी म्हणजेच 135.6 आणि 2 दशांश स्थळी म्हणजेच 135.60. क्रमांक 4
16.800 सहस्रांश. 1 दशांश स्थळी 16.8 आणि 2 दशांश स्थळी 16.80 शतांश. क्रमांक 5 3.900 सहस्रांश. याचं रूपांतर 1 दशांश स्थळी म्हणजेच 3.9 दशांश आणि 2 दशांश स्थळी म्हणजेच 3.90 शतांश.